आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला देवाचं नामस्मरण केलेलं आवडतं, पण हे कसं घ्यावं लागतं हे महत्वाचं आहे. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण जर नामाचा उच्चार रात्रंदिवस केला तर आपण संताचे लाडके देवाचे लाडके होतात. मग आपल्यावर केवढं बी संकट येऊ द्या. धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, खूप गोड प्रमाण दिलं. जसं आंब्यात झाड असावं त्या आंब्याच्या झाडाला अशा आंबे असावा, आंब्याचा घोळका असावा, असा दगड हाणला की बरोबर लागावा. नाहीतर काही असे देत असा दगड हाणला की ती इजायची पडायची, इजायलेली पडत नाही. एक गाव होतं, डोंगराच्या कडलं एक गाव होतं. एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला 2 पोरं होते, एक ज्ञाना आणि एक नामा. शेतकरी आणि ज्ञाना नाम रानात गेले. त्यांचं घरी चाडणं विसरलं. मग त्याचे बाप ज्ञानाचे बाप म्हणाले, ज्ञाना आपलं चाडणार घर राहिले, जाय बडं घेऊन ये. मग ज्ञानानी घरी जाऊन बाबाला फोन केला, बाबा चाड गवसले, नळ कुठे काय माहित. मग बाबा म्हणते निवृत्तीला विचार. मग ज्ञाना निवृत्तीकडे जातो, म्हणतो निवृत्तीदा नळ कुठे. मग आमच्या लगेच भजनानं प्रमाण दिलं, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. असे भजन करी असतात महाराज, पण यांनी गोड प्रमाण दिलं, गोड प्रमाण दिलं. ठाला विठाला विठाला, आपण जर नामाचा उच्चार केला तर आपण देवाचे लाडके होतात. मग आपल्या केवढं बी संकट येऊ द्या, त्या संकटाचं निवारण देव करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळे, आलिया घात निवारा, आलिया घात निवारा, आलिया घात निवारा. मागे पुढे उभा राहे सांभाळे, आलिया घात निवारा, आलिया घात निवारा, आलिया घात निवारा. मग तुम्ही म्हणता देवानं मागं पुढे उभं राहून कोणाचं निवारण केलं, तर चला महाभारताकडं. ज्या वेळेस कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं, मला सांगा पांडव किती होते? 5. कौरव किती होते? 100. मग खरं सांगा 5 मारायला पाहिजेत का 100? खरा जर विचार केला तर 5 मारायला पाहिजेत. पण असं न होता 100 नाही नाट झाला आणि 5 एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. तुम्ही म्हणता असं कस काय? असंच आहे महाराज, पहिल्यापासूनच खऱ्याची माय मेलली. ज्या देवानं 100 कौरव मारले, त्या कौरवानं देवाचं काय वाईट केलं? बरं, ज्या पांडवांसाठी केलं ते पांडव कसे होते? तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहितल्या दोष लागतोय. एके ठिकाणी महाराज म्हणतात, पांडव कुळासी पाता दोष, पाता दोष, पांडव कुळाचे पाता दोष, पाता दोष, पांडव कुळाचे पाता दोष.
दोष पाहता दोष पांडव कुळाची पाहता दोष जन्माची पाच जन्माची पाच पांडव कुळाची पाहता दोष पाहता दोष पांडव कुळाची पाहता दोष पाहता दोष पांडव कुळाची पाहता तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहितल्या दोष लागते, पण काही गोष्टी पटवून देण्याकरता काही गोष्टी सांगाव्याच लागतात. जसं की एवढाही कीर्तनकारांना गोपाळांच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. बरं मला सांगा, चोरी करणं चांगलं आहे का वाईट आहे? हा? हा? कोण म्हणलं चांगले? नाही महाराज, चोरी करणं चांगलं नाही. तरी त्या सांगाव्याच लागतात, कारण की त्यांनी देव जवळ केला म्हणून काही गोष्टी वाईट असून सुद्धा चांगल्याच म्हणावे लागतात, कारण की त्यांनी देवाला धरून कार्य केलेलं असतं. पांडवांचा जर विचार केला तर पांडवांकडे काय चांगलं होतं?